साहेब, धमकवण्यात आलेलं आहे स्वराज्य संघटनेकडनं घरात गनिमी कामं करून गेले 25 वर्ष मी माझ्या आयुष्यात फक्त धमक्या सहन केल्या, पण ह्या धमक्या सहन करत असताना मी माझे कधीही विचारधारा सोडली नाही, विचारधारेपासून तसूभरी हललेलो नाही। हा देश संविधानाने चालेल, हा देश सर्वधर्म समभावाने चालेल आणि ह्या देशामध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान ही लढाई लढणाऱ्यांचा निषेधच केला पाहिजे आणि तो मी करतच राहणार, जीव गेला तरी चालेल। विशाळगडाच्या घटनेनंतर अशा प्रकारचे खूप म्हणजे संभाजी महाराजांचा प्लॅन होता, नक्की कसा प्लॅन होता, त्याच्यामुळे कुठेतरी भावना देखील असं आहे। माझ्याकडे पत्र आहेत की विशाळगडावरती तुम्ही 20 तारखेला रायगडावरती जे झालं भाषण झालं त्याच्यामध्ये काय काय बोललं गेलं हे जरा ऐका, तुम्ही ती टीप ऐका व्यवस्थित, मग बातम्या तुम्ही द्या। विशाळगडावर काहीतरी घडणार हे विशाळगडाच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं होतं, पत्र दिलेलं, ते पत्र माझ्या आत्ता मोबाईलमध्ये मी तुम्हाला देतो पत्र। 5 तारखेला ते परत इन्स्पेक्टरला भेटले शाहूवाडीच्या आणि त्यांना सांगितलं की काहीतरी घडणार, तुम्ही बंदोबस्त वाढवा। 5 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, 12 तारखेला पोलीस स्टेशनला गेले आणि 14 तारखेला हल्ला झाला। 5, 12, 14 5 नंतर गावकऱ्यांनी सांगितलेली बातमीमध्ये थोडंसं तथ्य असू शकतं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे होता। शाहूवाडीच्या इन्स्पेक्टरला 12 तारखेला सांगितल्यानंतर त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती, कोणीही काहीही केलं नाही आणि सुमारे 1200 वर्षापूर्वीच्या दगडात त्याचा घुमट फोडला यांनी। अच्छा, तसं नाही आहे, तिथे हिंदू मुसलमान सगळे राहतात, त्या दर्ग्यामध्ये जाणारे 70% हिंदू आहेत। गजापूर जे गाव त्यांनी अक्षरशः चंबळच्या दरोडेखोरांनी लुटावं तसं लुटलंय, घरं फोडली आहेत, तिजोऱ्या फोडल्या आहेत, बायकांना मारलंय, पोरांना मारलंय आणि पळून गेले। ते दरोडेखोर कसे पळून जातात तसे पळून गेले। माझा प्रश्न एवढाच आहे की हे शिवाजी महाराजांच्या संस्कृतीत बसतं का? जेव्हा शिवाजी महाराज सांगतात की शेतातनं जात असतात ते देठालाही धक्का लागता कामा नये, किंवा तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळावरनं जात असाल तर त्या धार्मिक स्थळाला हात लागता कामा नाही, त्यांची पवित्र पुस्तकांना हात लागता कामा नाही। तुम्ही इथे पवित्र पुस्तकही फाडलीत, तुम्ही इथे ते तोडमोडही केलीत, त्या दर्ग्याचीही तोडमोड केली, जो 1200-1400 वर्ष जुना दर्गा आहे त्याची तोडमोड केलीत आणि ह्या दंगलीला तुम्ही निमित्त ठरलात ना। तुम्ही बोललात आणि मागणं दुसरा संभाजी येऊन दंगल घडून निघून पण गेला, त्या संभाजीला तर चान्सच हवा असतो आणि ह्याच्या मागे सत्ताधारी आहेत। कारण का 2009ला सांगलीमध्ये आणि मिरजेमध्ये दंगल झाली, त्याचा पूर्ण फायदा पश्चिम महाराष्ट्रात झाला। आता जेव्हा एकीकडे पॉलिटिकल रिपोर्ट्स येत आहेत की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीला प्रचंड मतं मिळतील, प्रचंड जागा मिळतील, अस्वस्थ झालेल्या महायुतीने घडवून आणलेला प्लॅन आहे आणि मी माफी कशासाठी मागू? जसं मी सांगितलं की शिवाजी महाराजांना पटलंच नसतं की हे असं घडतंय। त्यांचे वडील शाहू महाराज यांनी जे केलं ते शाहू महाराज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची शिकवण, की ते गावात गेले, गावातल्यांची बैठक घेतली, त्यांना समजवलं, माफी मागितली। लोकांनी शाहू महाराजांच्या घरी जायला नाकार दिला, तो नाकार त्यांनी मनावर नाही घेतला, ते लोकांच्या घरी गेले समजवायला की तुम्ही असं आम्हाला दोषी धरू नका। त्यांचं खुलं पत्र आहे त्यांनी लिहिलेलं, त्या खुल्या पत्रात ज्यांनी ही भूमिका घेतली त्याच्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केलाय, राग व्यक्त केलाय, दुःख व्यक्त केलंय। हेच संभाजी राजे आता म्हणूया, मला त्यांचा शब्द व्यवस्थित सापडत नाही आणि मी अजूनही बोलतो, हे संभाजी राजेंना शोभलंच नाही। तुम्ही शाहू महाराजांचे वारसदार, तुम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार, तुम्ही दोन्ही समाजाला एकत्र करून पिटवायला पाहिजे होतं। तुमच्या आडून झालं ना, दंगल तर झालीच ना। महाराष्ट्रात कधी नव्हे ती एक दंगल झाली ज्याच्यामध्ये तुम्ही अख्खा तो मस्जिदच उद्ध्वस्त केली।
महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये दंगली झाल्या, पण कधीही कोणीही पवित्र स्थानावरती हल्ले केले नाहीत, कधीही कोणीही पवित्र पुस्तकं फाडली नाहीत. आणि नशिबाने महाराष्ट्र खूप संयमी आणि शांत झालंय. महाराष्ट्र विचार करतोय, निवडणुका आल्या आहेत आणि दंगलीला सुरुवात होते. महाराष्ट्राला हे कळतंय की हे कोण करतंय, कशासाठी करतंय. मतांच्या राजकारणासाठी 2 समाजामध्ये 2 जातींमध्ये दंगल घडवणं हे महाराष्ट्राला न शोभणार आहे. राजकारण गेलं चुलीत. शेवटी जीव सामान्यांचा जातो. ज्या शेतकऱ्यांनी आपला पैसा जमा करून साड्या घेतल्या असतील, सोनं नाणं घेतलं असेल, ते गाव कुठे आहे, गजापूर गाव कुठे आहे, काय असेल त्यांचं उत्पन्न, ते सगळे जमवलेले पैसे या दरोडेखोरांनी लुटून नेले. त्यांना किती वाईट वाटत असेल आत्मनं. घर फोडलं, घर तोडून टाकलं, दरवाजे तोडले, खिडक्या तोडल्या. कुठनं आणायचे पैसे आता रिपेअर करायला. सर्वसामान्य माणसांनी विचार करावा की किती विकृत बुद्धीची माणसं असतील की गरिबांचे पैसे त्यांच्यासाठी किती महत्वाचे असतात. उघड्यावर झोपावं लागलं एवढा मोठा, तिथे पाऊस किती असतो. गजापूरला किंवा विशालगडावर प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे मी जे काय बोललो ते चुकीचं बोललेलो नाही. ज्यांच्या अंगात रक्तात शिवाजी महाराजांचं वारसाचं रक्त वाहतं, शाहू महाराजांच्या वारसाचं रक्त वाहतं, त्याच्याकडनं महाराष्ट्र धर्म पाळला जावा. महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरू नये, धर्मद्वेष पसरू नये, जातीद्वेष पसरू नये, हे शब्दात जाणवलं पाहिजे. ही अपेक्षा करणं काही चुकीची नाहीये. हिंदू विरुद्ध मुसलमान ह्याच्यामध्ये शाहू महाराजांच्या खानदानातल्या कोणीही खरं तर असते तर मध्ये पडले असते आणि दोघांना गळाभेट करायला लावली असती, जे शाहू महाराज करायचे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की हा महाराष्ट्र कोणाचा, तर शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा. ते शाहू कोण, तर ते छत्रपती शाहू, ज्यांचे हे वारसदार आहेत. तुम्ही छत्रपती आता म्हणणार नाही संभाजीराजेंना असं देखील म्हणतात. त्यामुळे कुठेतरी संघटनांनी हे बघा, एक लक्षात ठेवा, छत्रपती म्हणणार नाही, ठीक आहे, मी बोललो असेल, पण या देशाचे संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला आणि मला एका समान पातळीवर ठेवलं. इथली राजेशाही कधीच संपुष्टात आली आहे. हे तर आपण राजा म्हणजे शिवाजी राजेंबद्दल जो सन्मान आहे तो त्या गादीला देतो, कारण का त्या गादीला महत्व आहे. पण एखाद्या गादीच्या हातनं जर चूक झाली आणि ती जर बोलून दाखवली गेली नाही तर आम्ही शिवाजी राजेंचे वारसदार कसे. ते रक्ताचे वारसदार आहेत, आम्ही विचारांचे वारसदार आहोत. 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे राजर्षी शाहूंना पटलंच नसतं. त्यांनी त्याचा धिक्कारच केला असता आणि तोच मी करतोय. मी राजर्षी शाहूंच्या विचारांचा आहे. आजच्या दलितांना 50% आरक्षण देणारे शाहू महाराजच होते. म्हणजे त्या राजाला की ह्यांना शिकवलं पाहिजे, ह्यांना ताकद दिली पाहिजे हे कळलं. ते राजे किती म्हणजे ते छत्रपती, ते राजे, ते राजर्षी कुठे असतील, त्यांची उंची काय होती, त्यांची बौद्धिक पातळी काय होती, त्यांना सामाजिक समज किती होती, हे त्यांच्या एक एक पावलावरून समजतं. त्यांच्याच वारशाने ते जपायचं त्या दंगलीला मदत करायची, हा विचार करावा जरूर. मी ह्याच्यात कुठेही चुकलेलो नाही. मला बिलकुल माफी मागायची नाही, मी मागणार पण नाही. मी माझ्या आयुष्यात जे बोलतो ते ज्या मला इथे पटतं तेव्हाच बोलतो. आणि मरणाला तर मी घाबरतच नाही. मरण काय आज यायचं, उद्या यायचं असेल तर आज येईल. ते तुझ्या हातात नसेल तर तुझ्या हाताने येईल, नाही तर नैसर्गिक येईल. मरणाला घाबरून मी वाक्य पलटवणारा माणूस नाही. माझ्या घरात शिरून काय माझ्या घरात काय सोनं नाट आहे जसं गजापूरला केलं तसं लुटायला. माझ्या घरात काय नाही. माझ्या घरात 2000 रुपयाच्या वरती रुपयाच सापडणार नाहीत. या आणि ज्यांना हे सांगतात ना मला घरात घुसून, मी ह्याच खुर्चीवर तुम्हाला दिवसातले कमीत कमी 10 तास बसलेलो दिसतो. तेव्हा हे माझ्या घरी बिरी घुसायचं हे मी खूप वेळा ऐकलो, खूप वेळा ऐकून आता कंटाळा आला.
4-4 वेळा माझा फॉलोअप झालाय, 4-4 वेळा माझ्या घरावरती रेकी झाली आहे. रेकी केलेला माणूस आजही जेलमध्ये आहे. ते नालासोपाऱ्याच्या बॉम्बस्पॉटमध्ये पकडलेला आरोपी त्यानेच माझ्या घराची रेकी केलेली आहे. मी घरातनं निघालो की मी जातो कसा, कुठे जातो, हा सगळा पाठलाग करून त्यांनी रेकी केला होता. त्यांनी कबूल पण केलं. मौत से कौन डरता है, हम तो कफन बांध के ही निकले. धार्मिक रंग दिला जातो का? एक लक्षात घ्या, तुम्हाला धार्मिक रंग दिल्याशिवाय युती जिंकूच शकत नाही. त्यांनी लोकसभेच्या आधी ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून बघितलं, काही झालं नाही. आता त्याने हिंदू विरुद्ध मुसलमान पेटवायचंय, त्याच्यातही ते यशस्वी झाले नाही. कारण का विशालगडाचं वातावरण पेटल्यानंतर लोकांना खाली कळलं की हे चुकीचं आहे. हायकोर्टाचा स्टे असताना जिल्हाधिकाऱ्यासारखा माणूस तिथे जाऊन चोडायचे आदेश देतो. कोण मोठा, हायकोर्ट मोठा की जिल्हाधिकारी मोठा? खरं तर या दोघांना तातडीने सस्पेंड करायला पाहिजे होतं जिल्हाधिकाऱ्यांनी, एसपी. त्यांना ठेवलंच कसं? आणि मला हसीन मुश्रीफ टीव्हीवर मला म्हणाले की आमच्यावरती प्रचंड दबाव होता. तो दबाव कोणाचा होता ते आता स्पष्ट होत आहे. तो दबाव कोणाचा होता शासनावर ते आता स्पष्ट होत आहे. एकीकडे संभाजी भिडे असतील, दुसरीकडे संभाजीराजे असतील, अशा अनेक लोकांना महाराष्ट्रामध्ये काय ना काय वक्तव्य करावं होतं. कोणाचा यांच्या मागे? आणि यांना बोलवलं जात आहे, तुम्ही हे बोला, तुम्ही हे बोला, तुम्ही हे बोला. म्हणजे आमच्या पथ्यावर कसं पडेल याचं कॅल्क्युलेशन आहे. पण महाराष्ट्र अत्यंत संयमी आणि शांत आहे. महाराष्ट्र देशाचं राजकारण ओळखून आहे आणि त्यामुळे देशाच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी ह्या महाराष्ट्राला हिताच्या नाही आहेत. महाराष्ट्राला बाधा येईल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे राजकारण चालणार नाही. आंदोलकांनी ठाण्यातल्या घरात येऊन आंदोलन करण्याचं, माझं घर उघडं आहे, ज्याला कोणाला यायचं. सिन्नरला एका घराबाहेर त्यांनी आंदोलन केलेलं आहे. हे बघा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं निवेदन, तारीख 5/7/2024. मग जर हे निवेदन देऊन सुद्धा जर तुम्ही त्यांना प्रोटेक्ट करणार नसाल, मग असं समजायचं का आम्ही की मुसलमानांना आम्ही संरक्षण देणार नाही असा या सरकारचा ध्येय आणि निर्णय झालेला आहे? ते क्या पत्र? मी खोट्याच्या आधारावर बोलत नाही. हे सगळी माणसं माझ्याशी दररोज बोलतात, दररोज. अहो घर जेव्हा एखाद्याचं लुटलं जातं ना, तेव्हा त्याचे इथे काय दुखत असेल ते समजा. 24 तास 365 दिवस राबणारा शेतकरी थोडीशी कमवतो आणि आपल्या त्या कुलूप काय म्हणतात तिजोरीत बंद करून ठेवते. ती तिजोरी फोडून त्याचे पैसे घेऊन जातात. कसले मराठी माणसं तुम्ही, कसले शिवाजी भक्त समजताय? जाऊ द्या. माझ्या 100 घर आहेत, 100 घरांच्या बाबत जाऊन आंदोलन करा. असल्या आंदोलनाला वगैरे मी नाही घाबरत. जाऊ द्या. आता काय बोलायचं त्यांना हे पण कळत नाही माझं घर कुठे. त्यांच्याबद्दल काय बोलायचं? अहो कमीत कमी आंदोलकांना माझं घर तर माहिती पाहिजे. त्यांना सांगा माझ्या घराबरोबर करू नका. माझं एक पॉलिटिकल ऑफिस आहे तिथे, राजकीय ऑफिस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, शरदचंद्र पवार गटाचं. तिथे आहे, मी बसलेलो असतो तिथे. या ना घरात कशाला, तर मला कळतच नाही. नवीन काय प्रथा सुरू झाली, घरी जातो. अरे घरी लहान पोरगी असते, मुलकर्णी असतात, नोकर असतात, माझी बायको असते. मी तर कधी घरीच नसतो. कोण? मी? आणि तक्रार? मी कशाला तक्रार करू? त्यांचा व्हिडिओ असेल तो पोलिसांकडे गेला असेल, पोलिसांनी स्वतः त्याची नोंद करून घ्यायला हवी. मी कशाला तक्रार करू? सर, कोल्हापुर के विशालगढ़ में जो हिंसा हुई थी उसको लेकर आपने जो बयान दिया था उसके बाद आपको धमकियां भी लगातार, पुलिस सुरक्षा भी घर के बाहर बढ़ाई गई थी. देखो मैं मरने से डरता नहीं हूं. जो विशालगढ़ में हुआ इसके पीछे एक षड्यंत्र था, एक कांड था. ये मैंने खुल के बोला. उससे मैं डरता भी नहीं हूं. मैं आज भी कहता हूं कि सरकार और कुछ लोगों ने मिलके ये प्लान बना के ये सब किया था. लेटर कुठे रे? 5 तारीख को विशालगढ़ के लोगों ने पुलिस प्रशासन को जाके, जिलाधिकारी और पुलिस प्रशासन को जाके बताया था कि गांव में कुछ होने वाला है, आप संभालो.
नहीं संभाला। 12 तारीख को फिर से लेटर दिया, कुछ नहीं ध्यान दिया, और 14 तारीख पे हमला हुआ। जो दरगाह के बाजू में शिवाजी महाराज खूब रहे थे, वही दरगाह तुम तोड़ते हो। शिवाजी महाराज ने कभी नहीं किया था ना। शिवाजी महाराज वो दुर्गा के बाजू में रहे थे। विशाल पन्हाड़ागढ़ छोड़ के वो जब आए थे विशालगढ़, तो वहां रहे थे। ये खत में वो सब बताते हैं और लिखते हैं कि हमको डर लगता है, हमारे घर लूटे जाएंगे, तोड़े जाएंगे, फोड़े जाएंगे, आप हमें बचा लो। जिलाधिकारी कुछ नहीं करता है। फिर वो 12 तारीख को जाके पुलिस स्टेशन मिलते हैं कि हमको बचा लो, हम कुछ ना कुछ होगा। और 14 तारीख को ये होता है। क्या पुलिस सोई हुई थी? जिलाधिकारी सोया हुआ था? जिलाधिकारी ने कार्रवाई कब की, कैसे की? क्या जिलाधिकारी को मालूम नहीं था कि इसके पास स्टे ऑर्डर है? आप लोग क्या मुसलमानों को डराना चाहते हो क्या? और गजापुर में तो हिंदू मुसलमान दोनों एक होकर लड़ाई लड़ रहे हैं अभी, क्योंकि वो गांव में पिछले 450 सालों में, जब से शिवाजी महाराज के बाद ये गांव बसा है, ये शिवकालीन गांव है, कभी भी जातीय तेज नहीं आई थी। दिवाली हो या दसरा, ईद हो या मुहर्रम, एक साथ मनाया जाता है। जाओ गांव वालों से पूछो। ये बाहर के कुछ रहते अपोरी टपोरी जो खुद को शिवभक्त करते हैं, ये काय के शिवभक्त? ये तो दरोडेखोर, चंबल के दरोडेखोर जाते थे ना गांव में घोड़ा लेके और लूट के चले जाते थे। ये ऐसे है। गरीब खेती करने वाले किसानों का घर लूटते हो। भारत के जमीन को सोना समझ के उससे तुम्हारे लिए गेहूं, तुम्हारे लिए अनाज उगाने वाले लोगों का घर लूटते हो। तुम जिंदा हो उनकी वजह से। वो 12 घंटे 24 घंटे मेहनत करते, पसीना बहाते, इसलिए तुमको घर में अनाज मिलता है। उनका घर लूटते हो। सर, मस्जिद के खादिम भी आपसे मिले, एकमात्र विधायक आप ऐसे जो देश में कहीं भी कुछ भी हो आप। सवाल ये नहीं है, सवाल ये है कि शोषण जहां भी हो, अत्याचार जहां भी हो, उधर जाके खड़े रहो। एक के ऊपर भी अत्याचार हुआ, मैं उसके साथ हूं, सामने 1000 हो, लेकिन अत्याचार और अन्याय सहन नहीं करने का। सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल कर रहे हैं और कह रहे हैं कि घर में घुसेंगे जिस तरीके से। अरे मेरे घर में घुस के मिलेगा क्या? मैं तो इधर ही बैठा हूं। जब मांगता है तो भी आ जाओ ना यार, घर पे चाय पिलाऊंगा, नाश्ता दूंगा, आ जाओ। खाली टाइमिंग बता के आओ, ताकि घर में चाय पोहा वगैरह तैयार करने को टाइम मिले मुझे। मेरे घर में होता कौन है? मेरी एक बीबी और मैं, मेरा एक कुत्ता, मेरी 2 मेड्स, और मेरा एक क्या संतोष नाम का। तो मेरे घर में कोई नहीं। आ जाओ, घर खुला ही। हम 24 घंटे की मोहलत देते हैं। अभी भी अपने जो बयान देते हैं, देखो, जिंदगी में जो कुछ कहता हूं इधर से कहता हूं। माफी मैं जिंदगी में नहीं मांगूंगा। आज तक मेरा इतिहास तलाश लो। मैंने जो भी विधान किया है, उस विधान से मैं ऐसा भी हिला नहीं, जो भी विधान किया है। क्योंकि जब तक मुझे यहां होता नहीं है, तब तक मैं विधान नहीं करता हूं। तुम दंगा करोगे, तुम दंगे में शामिल भी होगे, और फिर कहोगे माफी मांगो। नहीं, तुमने जो कुछ किया उसके वजह से दंगा हुआ, तो आप दोषी हैं। आपके पिताजी जाके उधर संभल के सबको समझा के आए, वो हमारे लिए महान है। उनके पैर छूना भगवान के पैर छूने बराबर है, जो अभी खासदार है। मैं कहूंगा कि वो असली राजर्षि शाहू के वारसदार है। आप भी शाहू जी के वारसदार है, लेकिन आपने जो किया वो शाहू और शिवाजी को कभी भी पसंद नहीं आता था। सर, जिस प्रकार से देखा जाए, संभाजी महाराज वहां पे पहुंचे, लेकिन जिन्होंने तोड़फोड़ की उनका समर्थन किया गया, लेकिन शाहू महाराज जब गए तब उन्होंने गांव वालों के साथ मीटिंग ली, उनका जो हाल है वो जान लिया और उनसे माफी भी मांगी। मैं अरे वो ही बड़प्पन है कि गांव वाले चिड़े हुए थे। गांव वालों को एक अलग लगा था कि ये घराने से कैसे हमारे साथ ये खेल हुआ। तब शाहू महाराज ने जाके उनसे माफी मांगी, और तब जाके पूरा कोल्हापुर के लोगों को लगा कि ये असली शाहू महाराज है। और फिर वो बंगले, उनके जो वाड़ा कहते, राजमहल कहते, उधर जाके पहुंचे।
मुझे गर्व है आज भी शाहू का खून कोल्हापुर में जिंदा है, छत्र राजर्षि शाहू का। सर, जिस प्रकार से देखा जाए राजर्षि शाहू महाराज जो पिछड़े हैं, दलित हैं, उनको सपोर्ट करते हुए देखे आए हैं और किस प्रकार से संभाजी महाराज जो है वो उनके ऊपर अत्याचार करते हैं। देखो, शाहू महाराज वो है जिसने भारत को आरक्षण सिखाया, शाहू महाराज वो है जिसने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बनाया, उनको उनकी शिक्षा के लिए पैसा दिया। और जब एक दलितों का एक सम्मेलन हो रहा था कोल्हापुर के नजदीक माणगांव करके शहर है जहां उनको बुलाया गया था, तभी पहली बार उन्होंने कहा कि दलितों का अपना आवाज मिल गया और उन्होंने शाहू महाराज की तरफ उंगली दिखाई। वो शाहू महाराज थे, राजर्षि शाहू। और आज के जो खासदार है हमारे राजर्षि शाहू, वो शाहू महाराज, उनको मैं सही से सलाम करता हूं कि इस समस्या का हल उन्होंने निकाला। एक राजा जाके गांव में माफी मांगता है बैठे हुए लोगों की, ये बहुत बड़ी बात है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।